केजरीवाल E20च्या विरोधात 2 लाख सह्यांचं पत्र घेऊन पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाणार आहेत। अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती आहे। केजरीवाल मंगळवारी पंतप्रधान मोदींना पत्र देणार आहेत। भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये कंत्राटदारासह मालकावर गुन्हा दाखल, परवानगी न घेता निकृष्ट बांधकाम केल्याचा आरोप आहे। दुर्घटनेमध्ये 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू। पीएम किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ, योजनेसाठी 3,15,000 कोटींचा निधी मंजूर, देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा। भोंदू अशोक खरातचा शिर्डी पोलिसांनी ताबा घेतला। समता पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या गुन्ह्याप्रकरणी खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात। शिर्डी पोलीस खरातला राहता न्यायालयामध्ये यावेळेस हजर करण्यात आला आणि त्यानंतर पोलीस कोठडी देखील अशोक खरातला सुनावण्यात आलेली आहे। हे देण्यात आलेले आहे। दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 202 रुपयांनी स्वस्त, तर कोलकातामध्ये 209 रुपयांनी गॅस स्वस्त। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। जुलै महिन्यामध्ये जीएसटी संकलनाने ओलांडला 2.11 लाख कोटींचा टप्पा, 15.4% घसघशीत वाढ झाली आहे। देशांतर्गत जीएसटी महसुलात 10.1% वाढ, 1.31 लाख कोटींवरून 1.45 लाख कोटींपर्यंत वाढ झाली आहे। देशव्यापी संकलनात महाराष्ट्राने 32,210 कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनासह 13% वाढ नोंदवत अव्वल स्थान कायम ठेवलेलं आहे। राज्यातील वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्र प्रक्रियेतील अनियमिततेवरती परिवहन विभागाची कठोर भूमिका आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडसह 9 आरटीओ कार्यालयामध्ये गैरप्रकार झालेत। दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश आहेत। राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा फटका बसलेला आहे। आताची परिस्थिती काय बघूयात न्यूज टॉप 9 मधून। राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे। नाशिक पुणे घाटमाथ्यावरती आज ऑरेंज अलर्ट आहे, तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पुंडलिकसह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा आहे। भीमा नदी पात्रावरील 8 बंधारे पाण्याखाली आहेत। पंढरपुरातील सगळे घाट स्नानांसाठी बंद करण्यात आलेले आहेत। नंदुरबारला आज पावसाचा रेड अलर्ट आहे। जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अलर्टमुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन केलं जात आहे। नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे। खबरदारी म्हणून सप्तशृंगी घाट वाहतुकीसाठी बंद, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन आहे। जळगावातील अंजनी धरण हे 100% भरलंय। धरणातून नदी पात्रात मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। एरंडोल शहरातील जलमय परिस्थितीचे थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेले आहे। ओडिशातील 30 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे। 7 लाखांहून अधिक नागरिकांना फटका। कटक, पुरी, खुर्दा आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक तडाखा बसलाय। 1,90,000 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर झालंय। तिकडे केरळमधील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट आहे। पठाणा व थिट्टामध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे। 2 तासात 300 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालाय। नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। आसाममध्ये महापुरामुळे मृतांची संख्या 80 वर पोहोचली आहे। 5 जिल्ह्यातले 1,92,000हून अधिक नागरिकांना मोठा फटका बसलाय। काही ठिकाणी पूर ओसरूनही दैनंदिन वस्तूंचा तुटवडा भासतोय। घरामध्ये चिखलाचं साम्राज्य आहे, घाणीचं देखील साम्राज्य संपूर्ण परिसरात निर्माण झालेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीला पूर आला आणि त्यामुळे इराई आणि झरपट नद्या वाहत आहेत दुथडी भरून। राजनगर परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे रेस्क्यू टीमकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्याचं कामही करण्यात आलेलं आहे। आता बघूयात पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या बागलाणमध्ये मुसळधार पाऊस आणि त्यामुळे मोसम नदीला पूर, तर यावेळेस मुलेरमधील मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेला। 5 ते 6 गावांचा संपर्कही तुटला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा नदीला पूर आल्यानं इराई आणि झरपट नद्या वाहत आहेत दुथडी भरून, तर राजनगर या ठिकाणी पुराचं पाणी शिरल्यानं रेस्क्यू टीमकडून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। साताऱ्याच्या घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। वाईच्या महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा आहे। कृष्णा नदीनं महागणपतीच्या मूर्तीला चरण स्पर्श केला। मंदिरामध्ये विशेष आरती देखील करण्यात आली आहे।
बुलढाणा जिल्ह्यामध्ये 91 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमुळे 1,13,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय। 84 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आंबऋषी धबधब्यानं पर्यटकांचं लक्ष वेधलंय। 75 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं मोठा दिलासा मिळालेला आहे। पावसामुळे धरणं आणि जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। धुळ्याच्या पांझरा नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामाला मुसळधार पावसाचा फटका। नदीला आलेल्या पुरामुळे अवघ्या काही सेकंदातच निर्माणाधीन पुलाचा अर्धा भाग वाहून गेला। साक्री तालुक्यातील सामोडे गावाजवळची घटना आहे। संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। नवापूर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर आला। वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा आहे। नवापूर गावातील महादेवाचं मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। राज्यभरात पावसामुळे धरणं तुडुंब भरली आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। उजनीतून 80,000 तर वीर धरणातून 43,000 क्युसेकच्या विसर्गानं यावेळेस पाणी सोडलं जात आहे। भीमा नदी पात्रात त्यामुळे महापूर आलेला आहे। भीमा नदी पात्रामध्ये असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा आहे। सांगलीच्या चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। चांदोली धरण हे 86.40% भरलंय। चांदोली धरणातून वारणा नदीपात्रामध्ये 6,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सावरगावमध्ये मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर आलेला आहे। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। वाहतूक सेवा काही वेळ ठप्प झाली होती। साताऱ्यातील कोयना धरणाच्या वक्र दरवाजामधून विसर्ग वाढवण्यात येतोय। कोयना नदीपात्रामध्ये 33,826 क्युसेक विसर्ग सुरू आहे। सध्या कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूरसदृश स्थिती निर्माण। जळगावमधील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। विदर्भासह खानदेशातील नदी क्षेत्रातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी धरण 100% भरलंय। धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सततच्या पावसामुळे अंजनी नदीकडून रौद्र रूप धारण करण्यात आलेलं आहे। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्याला पुराचा धोका निर्माण। गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती नद्यांना पूर। नदीकाठावरील गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाचा विसर्ग 10,000 क्युसेकनं कमी करण्यात आलाय। सध्याच्या घडीला 39,917 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या हंगामामध्ये आतापर्यंत 38.37 टीएमसी पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आलेलं आहे।